रामा तर रंगत गेलेल्या आणि चढत गेलेल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहेत विदुषी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे. अश्विनीताई जयपूर अत्रवली घराण्याच्या ख्याल गायकी परंपरेमधल्या सुप्रसिद्ध गायिका आहेत. आपण इतका उशीर झाला आहे तरी सगळेजण थांबलो आहेत, त्याचं कारणही तेच आहे. संगीताचा वारसा ताईंना त्यांच्या घरातूनच मिळाला. दिवंगत पंडित नारायणराव दातार हे त्यांचे पहिले गानगुरू. नंतर आई आणि गुरु माणिकताई भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली घरंदाज जयपूर अत्रवली गायकीची साधना ताईंनी सुरू केली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी गांधर्व महाविद्यालयाच्या त्या संगीत विशारद झाल्या. 1977 ऑल इंडिया रेडिओ संगीत स्पर्धेमध्ये त्यांना राष्ट्रपतींचं सुवर्णपदक मिळालं आणि लहान वयातच संगीत क्षेत्रातली त्यांची दमदार वाटचाल सुरू झाली. रागाचं व्याकरण लीलया सांभाळत रागरचनेची वास्तुकला, त्याचं चैतन्य, भाव आणि स्वरातला गोडवा यांचं अवीट मिश्रण प्रस्तुत करणारी गायिका म्हणून देशविदेशातले संगीत समीक्षक आणि संगीतप्रेमी यांची प्रशंसा ताईंना लाभली आहे. अभिजात शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी दादरा, भजन, अभंग, संस्कृत स्तोत्र आणि संस्कृत स्तुती यांचाही आपल्या मैफलीमध्ये आवर्जून समावेश करणारे आहेत ताई. त्यांचे अनेक अल्बम्स आत्तापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. स्वरचित बंदिशींचं रागरचनांजली हे पुस्तक 2 भागामध्ये प्रकाशित झालेलं आहे. 2023 पासून त्यांनी बतिया दौरावत या नावाचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. तेही रसिकांमध्ये खूपच प्रिय आहे. देशातील आणि देशाबाहेरील विविध प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये ताईंनी गानप्रस्तुती केलेली आहे. गानगुरू म्हणून त्या मार्गदर्शन तर करतातच, त्यांच्या अनेक शिष्या स्वतंत्रपणे मैफली करत आहेत. विविध महाविद्यालयं, विद्यापीठं इथे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावरची व्याख्यानं आणि प्रात्यक्षिकं त्या सातत्यानं देत असतात. त्यातून संगीत प्रसार आणि संगीतप्रबोधन याचंही काम ताई करतायत. भारतीय शास्त्रीय कंठसंगीतातल्या योगदानाबद्दल ताईंना अनेक मानसन्मान आणि पुरस्कार लाभलेत. त्यातल्या अगदी मोजक्यांचा उल्लेख मी इथे करणार आहे. ग्वाल्हेरच्या ITM युनिव्हर्सिटीनं ताईंना सन्माननीय डिलीट ही पदवी प्रदान केली आहे. मध्य प्रदेश शासनाचा राष्ट्रीय कालिदास सन्मान, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, पंडित मल्लिकार्जुन मनसूर पुरस्कार, पहिला गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार, पंडित जसराज गौरव पुरस्कार आणि मध्य प्रदेश शासनाचा राष्ट्रीय कुमार गंधर्व सन्मान मिळालेल्या त्या पहिल्या महिला गायिका आहेत. सतेज सूर, रसपूर्ण आणि बुद्धिमान गायकी, माणूस आणि कलाकार म्हणून संगीत क्षेत्रातला अत्यंत सुसंस्कृत आणि अभिजात असा वावर, ही ताईंची काही वैशिष्ट्य. पुढची सगळी सूत्र ताईंकडे सुपूर्द करण्यापूर्वी मी त्यांच्या साथीदारांची ओळख करून देते. तबल्यावर आहेत विश्वनाथजी शिरोडकर, हार्मोनियमची साथ करतायत श्री सुयोग कुंडलकर, तानपुऱ्यावर आहेत स्वरांगी मराठे. त्यांचं स्वागत धनश्री धारप यांनी करावं अशी विनंती करते. ऋतुजा लाड या देखील तानपुऱ्यावरती संगत करत आहेत. त्यांचं स्वागत करतायत सई हिंगलासपूरकर. अश्विनीताईंचे सूर घेऊनच आपण सगळेजण आज घरी जाणार आहोत. त्यामुळे यानंतर पुन्हा इथे कोणताही गद्य शब्द उच्चारला जाणार नाही आहे. धन्यवाद. नमस्ते. सर्वात प्रथम ग्रंथालीला 50व्या वर्षात पदार्पण करण्यासाठी शुभेच्छा. आणि असा पदार्पण करण्यासाठीचा कार्यक्रम त्यांनी इतक्या अभिनव पद्धतीने केला, याबद्दल त्यांचं अभिनंदन. मला जेव्हा ह्या कार्यक्रमासाठी गाशील का असं विचारलं, तेव्हा
आनंद झालाच, पण दडपणही आलं. कुमारजींची उत्तराधिकारी मी नाही याची मला जाणीव आहे. कुमारजींचे खरे उत्तराधिकारी आत्ता गाऊन गेलेले आहेत. मग मी इथे का, कोणत्या हक्काने आले? या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी माईक हातात घेतलेला नाही. ते बोलून सिद्ध होणारही नाही. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचा आवाका एवढा मोठा आहे आणि ते कुमारजींसारख्या सिद्धहस्त कलाकारांनी वेळोवेळी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर कुमारजींच्याच शब्दात सांगायचं तर कुमारजी म्हणायचे की राग सागर अफाटे. मला हे वाक्य वाचून खूप भरून आलं होतं की त्याला मर्यादा नाही. इथे झरेबिरे हा प्रकारच नाही आहे, हे अमर्याद आहे, न संपणार आहे कधीच. त्यामुळे अशा न संपणाऱ्या सागरातली एक लाट होती कुमारजी. कुमारजी म्हणायचे की नादसागर अफाट आहे, मला त्यातली बादलीच फक्त मिळाली. पण मग नंतर कुमार शैलीत गालातल्या गालात हसून मग इतरांना लोटा पण नाही मिळाला असं म्हणायचं. तर त्या लोट्यातल्या थेंबाची त्या थेंबाच्या आधारावर मी आज इथे उपस्थित राहायचं साहस करू पाहते. पुन्हा मला ह्या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की मगाशी सुरेश दादा जे बोलले की गाणं का करायचं, तर स्वतःला विसरण्यासाठी करायचं, हे मी विसरू देत नाही आहे. आणि मी इथे जयपूर घराण्याची गायिका वगैरे म्हणून गायला बसलेली नाही, हे विसरायला मी बसली आहे. आज कुमारजींच्याच काही बंदिशी मी आपल्यासाठी आणल्या आहेत. गेले काही दिवस मी कुमारजींच्या असं म्हणूया सागरातल्या त्यांच्या रिजनमध्ये पोहत होते आणि खूप आनंद मिळाला. कुमारजी हे एका अर्थाने बघायला गेलं तर एक वटवृक्ष होते. त्या वटवृक्षाला एवढ्या शाखा होत्या, लोकसंगीत, ऋतुसंगीत, त्याच्यानंतर त्यांनी केलेले किती प्रयोग, टप्पा, ठुमरी, तराणा, संत संगीत, धून उगम तर ते लोकसंगीतांमधनं येतच, संत संगीतावरचे कितीतरी प्रयोग. तर मला खूप आवड आहे अशा तऱ्हेचा अभ्यास करायची, अशा तऱ्हेचे कार्यक्रम सादर करायची. त्या नात्याने मी कुठेतरी कुमारांचा आधार शोधते. आणि फ्रँकली मला असं वाटतं की ह्या वृक्षावरती त्यांच्या विचारशीलतेनं, कुमारांच्या विचारशीलतेनं आणि प्रयोगशीलतेनं जी लगडलेली पुष्ट फळं आहेत, त्या फळांच्या आशेने आम्ही पक्षी त्याच्यावरती विहार करत असतो. आणि त्या नात्याने मी आज इथे बसते. आपण माझं काय चुकेल ते सांभाळून घ्याल एवढी विनंती करते. माझी प्रथम प्रस्तुती कुमारांच्या 2 बंदिशी आहेत. राग भूप. हा प्रस्ताव मला भुवनेशनी पहिल्यांदा माझ्या पुढे मांडला की बघ, ह्या बंदिशी जयपूरच्या अंगाने जाणाऱ्या बंदिशी आहेत, तुला बघ आवडतं का असं. तर बंदिशी तर उत्तमच आहेत. आणि पुस्तकात कुमारजींनी जे पहिल्या प्रकरणात मांडलंय, सूर, ताल आणि राग ह्यांची बखान करणाऱ्या या बंदिशी आहेत. पहिली बंदिश कुमारजींच्या प्रिय मध्यलयीतली आहे आणि माझ्यासाठी सर्वात शेवटचं आणि माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूप राग आहे.
da da
नारी नारी तनत नारी रे रे ना नारी नारी तनत नारी रे रे तारो 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 दरीम तेरे ना दारीम दीम दीम दरीम तेरे ना तेरे ना दरीम तारा तेरे ना दीम दरीम 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 तेरे ना दारीम दीम दीम दरीम तेरे ना दारीम दारीम दारीम. राग केदार नंदा. ला दे बिरा माने चुनरी.
मी अजून 2 राग गाणार होते, पण मी आता एक शेवटचं फक्त समापनाचं मृगनयनी गाते. सावनी बिहाग असा एक राग कुमारजींनी त्याच्यात बंदिश केलेली आहे. ले जा संदेशो विरह अगणी मही दार गयो सब सो. ले जा संदेशो उधो पाती. मृगनयनी तेरो यारो रसिया. मृगनयनी तेरो मृगनयनी तेरो मृगनयनी तेरो यारो रसिया. यारो रसिया मृगनयनी तेरो मृगनयनी तेरो मृगनयनी तेरो यारो रसिया. जाके नैना जाके नैना कजरा सोहे. जाके नैना कजरा सोहे. जाके नैना कजरा सोहे. बाकी नजर तिरछी मन बसिया. बाकी नजर तिरछी मन बसिया. मृगनयनी
की इच्छा बिनी रखी पुरुषोत्तम 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 अरे पुरुषोत्तम प्रभु की